वैचरवाडी संघ तुमची फलंदाजी आहे, तुमचा 12वा खेळाडू तुम्ही पाठवू शकता. एक प्लेयर द्यायचा आहे गलमेवाडी संघासाठी. सिद्धेश गलमेवाडी संघाकडून. विशाल आणि निलेश सलामीची जोडी. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धेश. जय दुर्गा माता गलमेवाडी संघाकडून सिद्धेश. पहिला चेंडू पॉवर प्लेचा. पहिलाच हो वेगवान ड्राईव्ह केला अगदी आणि मिसफिल्ड होतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफला, तोपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक खुलं होतंय. अष्टविनायक वायचळवाडी संघाचं 2. श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025 आपण ओमसाई MTC लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. संपूर्ण ही स्पर्धा कव्हरअप केली जाते. हो चांगला, खूप लांबून मारण्याचा प्रयत्न, चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉल पंचांचा इशारा येतोय. एक डिक्लेअरचा इशारा देखील येतोय. ओ अक्रॉस द बॅट खेळलाय. चेंडू पुन्हा एकदा जातोय शॉर्ट स्क्वेअर लेगला. पायाने चेंडू अडवण्याचा प्रयत्न. गचाळ क्षेत्ररक्षण म्हणाल तरी चालेल. 2 धावा पुन्हा येत आहेत, परंतु सिद्धेशचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी, चांगला टप्पा. जय दुर्गा माता गलमेवाडी संघाकडून खेळतोय. गलमेवाडी संघात गावातून खूप सारे खेळाडू उभरते सितारे आपण पाहिलेत. येणाऱ्या भविष्यामध्ये देखील आपण हे खेळाडू आपण नक्कीच पाहाल. कुंभार गावातून चांगले सितारे घडवण्याचं काम कुंभार गावकरांनी केलंय. व्हाईट +1 येते. धावफलक पोहोचला आहे 8. अष्टविनायक वायचळवाडी संघाची ही सलामीची जोडी विशाल आणि निलेश. यावेळेस हुक केलाय. चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगला. एक धाव येते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या धावा खूप आलेत सिद्धीच्या गोलंदाजीवरून. बॅटमधून धावा कमी आलेत, परंतु एक्स्ट्राच्या धावा खर्च केलेत खूप. धावफलक 10-10. फटका चांगला फ्लिक केलाय. स्मिथ आहे त्याच्या खाली आणि स्मिथ चुकी करणार नाहीये. लकी नंबर 19 आणि संघासाठी फर्स्ट ब्रेक थ्रू सिद्धेश. 2 चेंडू बाहेर काढले होते, 2 वाईट आले होते, परंतु त्यानंतर एक चेंडू लाईन ऑफ द पिच पडला. पायाजवळ होता, त्याला फ्लिक केला होता काव कॉर्नरच्या दिशेने. स्मिथच्या हातामध्ये विसावला. विशाल 5 धावा करून बाद. चला न्यू बॅटर यायचंय.
महेंद्र धुमाळ नवीन बॅट्समन इन ॲट नंबर 3. सिद्धेचा पहिला बॉल पहिला बॉल बॉडी लाईन अटॅक गोलंदाजी. पंचांचा डिक्लेअरचा इशारा. एक धावफलकावरती जोडली जाते 11. आमचे साथी गुणलेखक रॉकी राकेश मोरे आणि पाटण तालुक्याचा टेम्पा बहुमा हे त्यांचं नामकरण केलंय. मोरेवाडीचा टेम्पा बहुमा. पुन्हा एकदा चांगला बॉल. सिद्धेचं चांगलं षटक. अकरा. अष्टविनायक वायचळवाडी संघाचं धावफलक. चांगली सुरुवात झाली अष्टविनायक वायचळवाडी संघाची. जरी विकेट गेली असले तरी धावा चांगल्या जमवल्यात. हीच जर सरासरी आपण जर कंटिन्यू राहिली तर धावफलक 44 प्रोजेक्टेड स्कोर पाहतोय. आणि हा स्कोर अगेन्स्ट दी गलमेवाडी खूप छान राहील. साईराज स्मिथ. चांगला बॉल डॉट बॉल येतोय. मंगलमूर्ती चषक 2025 पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्पर्धेमध्ये आपल्या कुंभार गावातील मोरेवाडी हा संघ विजेता ठरला. चांगली गोलंदाजी. ओपनच्या टुर्नामेंटला खास करून स्मिथ अवेलेबल असतो. श्री नाईकबा 11 गलमेवाडी हा संघ देखील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एकवाडी एक संघ मधून खेळतो. त्या संघाचा हा एक मुख्य खेळाडू आहे स्मिथ म्हणजे साईराज. व थोडासा बॅटच्या वरच्या एंडला लागतोय चेंडू. पंचांचा एक डिक्लेअरचा इशारा येतोय. धावफलक पोचला आहे 12. आमचे गुणलेखक रॉकी यांचं मनापासून आभार. आमच्यापर्यंत संपूर्ण माहिती पुरवली जाते. व पुन्हा एकदा ॲडवा बॅटने खेळलाय. फाईन लेगला जातोय चेंडू. एक धाव येईल डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धाव जोडली जाईल. कोणताही मोठा फटका मारून दिलेला नाही. खास करून स्मिथ गोलंदाजी करत असताना चांगला इंटेंट घेऊन गोलंदाजी करतोय. पुश केलाय. गॅप मधून मारण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी कॅरी करता आली नाहीये. अतिशय वेगाने फेकी केली होती. चांगलं क्षेत्ररक्षण. योगेश अगदी कव्हरला मिडऑफला उभा आहे आणि चांगलं एफर्ट दाखवला त्याने. जसा पकडला चेंडू तितक्या तेज फेकी केली होती परंतु स्मिथला कॅरी करता आला नाही. धावफलक पोचलेला आहे 14 या आकड्यावरती. फटका चांगला आहे शॉर्ट ऑन पूलचा परंतु पुन्हा एकदा चेंडू जाईल डिक्लेअर मध्ये. एक धाव ती जोडली जाते. धावफलक पोचते 15. क्रिकेटचा महारण संग्राम कुंभारगाव अंतर्गत श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025 जे आमचे ओमसाई MTC लाईव्ह वरती नवीन प्रेक्षक जोडले गेले आहेत त्यांना सांगू इच्छितो. अ ग्रुपमधील पहिली मॅच खेळली गेली. तिथे आई पद्मावती शेंडेवाडी हा संघ जिंकला. दुसरी मॅच न्यू स्टार चाळकेवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी या दोन्ही टीममध्ये खेळला गेला. तिथे सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी हा संघ जिंकला. आणि त्यानंतर आई पद्मावती शेंडेवाडी आणि सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी यामध्ये सामना इथे पाहायला मिळाला आणि तो सामना सिद्धनाथ क्रिकेट क्लब मोरेवाडी हा संघ जिंकला. आणि त्या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच सुनील ठरले. विकेट आणि मेडन असे त्यांनी ते षटक हाताळलं. जाऊयात चालू असलेल्या मॅचकडे. बबन यांचा पहिलाच बॉल. पंच अगदी मेहुना स्टाईल मध्ये वाईट दर्शवत आहेत. धावफलक पोचते 16. कोणताही मोठा फटका अजून आलेला नाहीये अष्टविनायक वायचळवाडी संघाकडून. पुढून मारण्याचा प्रयत्न. सुपला शॉट मारलाय परंतु या शॉटची इथे गरज नाहीये कारण की चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. तुम्हाला आज सूर्यकुमार यादव बनणं गरजेचं नाहीये. तुम्हाला आज हिटमॅन बनणं गरजेचं आहे. तुम्हाला डाऊन द ग्राउंड फटके मारणं गरजेचं आहे. शॉर्ट ऑन पूल खेळणं गरजेचं आहे. कव्हर ड्राईव्ह कारण की
मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये या पद्धतीची खेळपट्टी उपलब्ध राहणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे राकेश सर. पुन्हा एकदा त्याच पटक्याची कॉपी पेस्ट. नक्कीच सूर्यकुमार यादवचे मोठे फॅन आहेत. सुपला शॉट. आणखीन एक धावफलक पोहोचलाय 18. चला बॉल अवेलेबल करायचा आहे. आयोजकांना विनंती असेल. फुल टॉस बॉल पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. कॅचची संधी आणि कॅच ड्रॉप होते. अगदी दिवाळीतील लाडू सोडलाय. खूप वेळ होता परंतु पकडता आला नाहीये. ही कॅच येणारा काळ दाखवेल की किती तुम्हाला मागात पडेल. धावफलक 19. शॉर्ट ऑन बॉल केलाय. हा पटका चांगला सुरेख नजाकत परंतु डिक्लेअर मध्ये. धावफलक 20. निलेश वन साइड झुंज देत आहेत आणि खासा त्यांचे लेफ्ट हँडेड फलंदाज टेम्परामेंट सेट करून येतो. मॉडर्न डे क्रिकेटचे जे फटके आहेत ते तुम्ही लेफ्टी फलंदाजाकडून खास करून तुम्ही पाहू शकता. लेफ्टी फलंदाजांची खास करून या क्रिकेटमध्ये खूप डिमांडिंग असते. निलेश वन साइड उभे आहेत. त्यांना इथून पुढे धावा जमवाव्या लागतील कारण की अजून एक षटक बाकी आहे. या षटकातील 4 चेंडू आतापर्यंत हाताळले. धावफलक 20. गलवाडी संघा समोर अगदी चांगली टोटल उभी करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय. हो चांगलं क्षेत्ररक्षण योगेश. इतर रनआउटची संधी देखील होती जरूर परंतु पकडता आला नाही चेंडू. परंतु योगेशचं कौतुक करावं लागेल. योगेशने आज चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. एक धाव येते. धावफलक 21. एक गडी बाद. निलेश आणि माही ही जोडी सज्ज झालेली आहे. प्रत्येकांच्या बॅटमधून धावा येत आहेत. हो हा पटका चांगला सजवलाय सिद्धेश. हो चांगला चेंडूपर्यंत पोहोचला होता. MA. पहिली धाव वेगाने. दुसरी पूर्ण. तिसरी देखील पूर्ण. चौथीचा प्रयत्न होणार नाहीये. धावफलक पोहोचते 24 या आकड्यावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. MA होता चेंडू खाली परंतु कॅच पकडता आली नाहीये. तिसऱ्या षटकाची होते सांगता. धावफलक पोहोचला आहे 24. चौथं षटक शेवटचं षटक आणि स्लॉटचं षटक. यानंतर आपण टॉस करणार आहोत. दक्ष गलमेवाडी विरुद्ध PCC शेंडेवाडी. दोन्ही कर्णधार आले असतील तर आम्हाला रिपोर्टिंग द्यायचे आहे आणि टॉस का बॉल जवळ यायचा आहे तिथे टॉस केला जाईल. दक्ष स्पोर्ट्स गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी. थोडासा बॅटच्या वरच्या कडेला एज लागते आणि चेंडू पुन्हा एकदा गली रिजन मध्ये जाईल. डिक्लेअर येते. डिक्लेअरच्या स्वरूपात धावफलक पोहोचते 25. सुरुवात चांगली झाली होती अष्टविनायक वायचळवाडी संघाची परंतु त्यानंतर मोठे फटके आलेले नाहीत. परंतु निलेश यांचं कौतुक करावं लागेल. स्कोअरबोर्ड धावता ठेवलाय. असं वाटलं नाही की स्कोअरबोर्ड वरती ब्रेक लागलाय. सिंगल डबलच्या स्वरूपात
धावा चालू ठेवलेत, मोठे फटके जरी आले नसले तरी. आणि दोन्ही फलंदाजांचं कौतुक करावं लागेल, कारण की रनिंग बिटवीन द विकेट चांगली मेंटेन ठेवले. धावफलक 25. अनुज शेवटचा षटक हाताळतोय. डिक्लेअरच्या स्वरूपात पहिल्या चेंडूवरती धाव आले. अतिरिक्त बाउन्स, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक्स्ट्राच्या धावा खर्च केल्या जात आहेत. धावफलक पोहोचतोय 26-26. दैदिप्यमान असा हा 16 म्हटलं तरी चालेल गावकरांसाठी. पुन्हा एकदा बाहेर येऊन मारलाय चेंडू, जातोय डीपला. चांगलं का एफर्ट राहिलाय त्या ठिकाणी, सुंदर क्षेत्ररक्षण. परंतु 2 धावा रोखू शकणार नाहीये, परंतु एफर्ट ला जवाब कम्मालीचा. धावफलक पोहोचतोय 28-28. थोडासा पुन्हा एकदा बॅटला रश होतोय, चेंडू घोषांकी क्षेत्रामध्ये जातोय. धावफलक पोहोचते 29. माही अजून देखील चेंडू शिल्लक आहेत या षटकातील, धावा जमवाव्या लागतील. ओ हा बॉल चांगला आहे, पडल्यानंतर बाहेर येतोय आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलंय. विकेट येते इथे. मयूर आलेत नवीन बॅट्समन. चला मयूरदा प्लीज जरा धावत यायचंय. एकोणतीस वरती दुसरा झटका लागलाय. मयूर आलेत, शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. धावफलक 29. हो चांगला बॉल यावेळेस डिक्लेअरच्या स्वरूपात धाव येते. धावफलक 30. चांगली गोलंदाजी अनुज यांची. लास्ट बॉल आहे हा, बॉल खूप महत्वाचा असेल. शेवटचा बॉल पहिल्या डावातील, त्यानंतर टॉस केला जाईल. दक्ष गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी कॅप्टन यायचा आहे. हो पुढे येऊन मारलाय, बाहेर आलेत चेंडू. 1 बाउन्स जाईल, सीमारेषा बाहेर. पंचांचा 4 धावांचा इशारा आणि महत्वपूर्ण चौकार असेल अष्टविनायक वायचवाडी संघासाठी. प्रथम बॅटिंग करत असताना धावा जोडल्या धावफलकावरती. 34 आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलंय. जय दुर्गा माता गलमेवाडी संघासमोर. जाऊयात आपण टॉस साठी, जिथे टॉस केला जाईल दक्ष गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी. थँक्यू सो मच. टॉस केला जातोय दक्ष गलमेवाडी विरुद्ध PCC शेंडेवाडी. तर दोन्ही कर्णधार दक्ष गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी यायचा आहे टॉस साठी. हॅलो, वायचवाडी संघाने ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय.
दक्ष गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी टॉस साठी यायचंय. वायचळवाडी टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. टॉस साठी यायचंय. गलमेवाडी टीम माननीय आदरणीय अशोकजी कळंत्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्या मॅचचा टॉस. टॉस केला जातोय. कॉल कोणाचा असेल? गलमेवाडी संघाचा कॉल आहे दादा. इथे उडवा. काटा मागितलाय आणि काटा पडलाय. दादा तुझा निर्णय काय असेल? फिल्डिंग. फिल्डिंग करायची आहे. तुला शुभेच्छा. जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्ही खूप उशिरा केला. त्यांनी खूप उशिरा केला, नाही तर तुम्हाला माईकवर बोलायला भेटलं असतं. थँक्यू सो मच. त्याचबरोबर आमच्या मालदन गावचे सुपुत्र माननीय आदरणीय विशाल जाधव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. मालदन गावचा उभरता सितारा, एक युवा नेतृत्व आणि युवा बागायतदार यांचे या ठिकाणी आगमन झालंय. थँक्यू सो मच दोन्ही टीम्स. चला मॅचकडे. टॉस झाला. थोडंसं फंबलिंग पाहायला मिळतंय. रनअप चेक केला जातोय. गोलंदाज विशाल 35 धावांचा पाठलाग करतोय संघ. जय दुर्गा माता गलमेवाडी. कुंभारगाव एक्सप्रेस विशाल. ओहो चांगला बॉल. अतिशय वेग. नक्कीच कुंभारगाव एक्सप्रेस बोललं जातं त्याला. सुरेख त्यांची गोलंदाजी. आणि हा पहिला चेंडू ऑफ साइड ऑफ ठेवला गेला. डॉट बॉल येतोय. पुन्हा एकदा बाहेर येऊन मारण्याचा प्रयत्न. आणि विशालच्या अगेन्स्ट ही रणनीती चालू शकणार नाहीये, कारण की चेंडू लाईन ऑफ द पिच पडल्यानंतर जी स्विंग आहे, जी सीम आहे ती चांगली आहे विशालची, कारण की पडल्यानंतर थोडासा मुवमेंट राहतोय. आणखीन एक डॉट बॉल येतोय. सिद्धू आणि साईराज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. साईराज बॅटिंग स्ट्राईक वरती आहे. ओ चांगला पुश केला. बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय मिड ऑफला. चांगली फेकी, परंतु एक धाव घेण्यापासून थांबवणार नाहीये. एक धाव येते, धाव फलकावरती जोडली जाते. गुणलेखक राकेश सर यांच्या माध्यमातून एक. तिसरा चेंडू सुरेख हाताळला. करण्याचा प्रयत्न. अगदी तिखट मारा पाहायला मिळाला. कोल्हापुरी झणझणीत तांबड्या पांढऱ्या रस्त्याचा स्वाद दिला असेल गोलंदाज विशाल याने, कारण की पडल्यानंतर जो बाउन्स होता अतिशय वेगात होता चेंडू, आणि बाउन्स देखील चांगला प्राप्त झाला या चेंडूवरती. कुंभारगाव एक्सप्रेस विशाल. बॅकफुटला गेले. पंच केलाय जरूर. पॉइंटला थोडस
ढिसाळ क्षेत्ररक्षण. एक धाव येते सिद्धूच्या बॅट मधून, धावफलक पोचते 3. पुन्हा एकदा मोठा फटका सोडण्याचा प्रयत्न, चेंडू पुन्हा एकदा जातोय डाऊन टू दी थर्ड मॅन. घोषांकी क्षेत्रामध्ये एक धाव येते, धावफलक पुढे पोहोचते 4 या आकड्यावरती. पहिले षटक होते ते समाप्ती. पहिल्या षटकाखेरीस धावांचा पाठलाग करत असताना गलमेवाडी संघ पोहोचलाय 4 या आकड्यावरती. जय दुर्गा माता गलमेवाडी कुंभारगाव अंतर्गत श्री भैरवनाथ तामजाई 11 आयोजित श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025 आपण पाहतोय. ओम साई MTC लाईव्ह वरती संपूर्ण स्पर्धा कव्हर अप केली जाते. क्रिकेट क्षेत्रामधील सर्वात मानाचं स्थान पटकवलेलं जर कोणती YouTube वाहिनी असेल तर ती म्हणजे ओम साई MTC लाईव्ह. अक्षय म्हात्रे आणि कृणाल म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम दोन्ही सख्खे बंधू आहेत आणि या टीमने जे करून दाखवले ते कित्येक जणांचं स्वप्न असतं. बॅकफुटला गेलेत, पंच केलाय, अगदी हातामध्ये मारला होता, कॅच ड्रॉप होते, कॅरी करता आला नाहीये. मिड ऑफ राजू कळंत्रे होते त्या ठिकाणी, पण कोणती धाव नाहीये. डॉट बॉल येतोय, धावा रोखणे गरजेचं आहे आणि तेच चाललंय गोलंदाजी करत असताना. व पुन्हा एकदा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. आणि विशेष सर डॉट बॉलचं प्रेशर खूप अवघड असतं. ज्या वेळेस डॉट बॉल येतो त्या वेळेस फलंदाज बॅकफुटला जात असतो. व पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन गॅप पाहून चेंडू जातो डीपला. अष्टविनायक वायचळवाडी या संघाचं कौतुक करावं लागेल, कारण की फिल्डिंग लाजवाब राहिले. कमालीचं क्षेत्ररक्षण सगळेच खेळाडू करतायत. आणखीन एक धाव येते, धावफलक पोचते 5 या आकड्यावरती. अजून 30 धावांची गरज, कोणताही फटका आलेला नाही. स्ट्राईक वरती असेल आता साईराज. 15 चेंडू 30 धावांची गरज. व पुन्हा एकदा समोर आलेत, परंतु सेफ हँड. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवतोय माही. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचं बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, कॅप्टन बाद होतोय. आणखीन एक विकेट जय दुर्गा माता गलमेवाडी संघ. धावफलक 5 वरती दुसरा गडी बाद केलाय अष्टविनायक वायचळवाडी संघाने. खास करून जर पाहिले गेलं तर विशाल यांनी जे पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं ते षटक अतिशय सुरेख आणि सुंदर षटक होतं. आणि तो प्रेशर बिल्डअप करण्याचं काम जे केलं असेल तर ते माहीने केलं. पहिले 2 डॉट, त्यानंतर 1, त्यानंतर डॉट, आणि डॉटचं प्रेशर फलंदाजावरती राहिलं आणि त्याने विकेट तिथे आली. याच्या सध्याच्या घडीला स्थिती आपण पाहताय. पुढचा चेंडू येतोय माही यांचा, सुरेख गोलंदाजी. हा देखील चांगला बॉल, अगदी जागच्या जागी दात खेळी बसवले फलंदाजांना. प्रत्येक नवीन बॅटर आला परंतु त्याला देखील उभं केलं. बबनला डॉट बॉलने होते दुसऱ्या षटकाची सांगता. धावफलक पोहोचला आहे 5. इथून पुढे असतील 2 षटकाने धावा जमवाव्या लागतील 30, सरासरी 15. 12 चेंडू 30 धावांची गरज. एक धाव आणि एक विकेट या पद्धतीचं षटक हाताळले माही यांनी. महत्वाचं म्हणजे दुसरं षटक खूप महत्वाचं असतं. इम्पॅक्ट पूर्ण मॅच वरती जर टाकत असेल तर ते दुसरं षटक असतं, कारण की पॉवर प्ले नुकताच संपलेला असतो, क्षेत्ररक्षण खुलं असतं आणि त्यावेळेस तर दुसरं षटक हाताळणं म्हणजे तुमच्या प्रमुख गोलंदाजाचं काम असतं आणि ते काम माहीने केलंय. हो, फुल टॉस बॉल, फायदा उठवता आलेला नाही. चेंडू जाते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला, चांगला कलेक्शन. एक धाव येते, स्ट्राईक बबनकडे जाते. सिद्धेच्या बॅट मधून ही धाव, धावफलक पोहोचेल 6.
पुन्हा एकदा चांगला बॉल, पण सगळे वाईट बॉल मागतायत, परंतु पडल्यानंतर चेंडू सबमरीन राहिलाय. डॉट बॉल येतोय. ओ, दांडी काढण्याचा प्रयत्न, मागले दार उघडं होतं, तिथे प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. धाव फलक पोहोचते 7. शॉर्ट टर्म पुल केलाय निलेश, चेंडू खाली, टू बाउन्स कॅरी केला जाईल, चांगलं कलेक्शन. इथे विकेटची संधी आहे रनआउटची, परंतु नाहीये, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीये, तर परंतु 2 धावा धावून कंप्लीट केल्या जात आहेत. त्या धावा जमवणं खूप गरजेचं आहे. राकेश सर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत, ज्यावेळेस अष्टविनायक वायचवाडी संघ खेळत होता त्यावेळेस त्यांनी सिंगल डबलने मॅच चालू ठेवली होती. हा फटका चांगला खूप उंच गेलाय, निलेश चेंडूच्या खाली आहे. चांगला कॅरी केलाय, व्हॉट अ कॅच यार. नाव काय? गौरव. निलेश पोचतेत ना पोचते, परंतु गौरवने ते काम केलं आहे जे कित्येक खेळाडूंचं स्वप्न असतं. अगदी बाउंड्री लगत ही कॅच पकडले, कारण की निश्चित स्वरूपात जर कॅच झाली तर षटकार जरूर झाला असता. गौरवची गौरवशाली कामगिरी, कोणताही दबाव, कोणताही प्रेशर ठेवला नाही, आय कॉन्टॅक्ट चेंडूवर ठेवला आणि जजमेंट, क्लास जजमेंट राहिलं गौरवचं. विकेटचं पतन. आता मात्र मयूर आलेत, एक विकेट येणं गरजेचं होतं आणि ती विकेट प्राप्त करून दिले अमोल यांनी. आता मॅच मध्ये संपूर्ण पकड मजबूत ठेवले अजून देखील अष्टविनायक वायचवाडी संघाने. पुन्हा एकदा आडव्या बॅटने MA खेळण्याचा प्रयत्न, मयूर. गलमेवाडी जय दुर्गा माता गलमेवाडी संघांच्या खेळाडूंनी त्यांचं शॉर्ट फॉर्म खूप बनवलेत. सिद्धेचं सीड झालंय, मयूरचं MA झालंय, अगदी खोदून काढलाय, चांगला एफर्ट राहिला. मिडॉनला एक धाव फलक पोचलेला आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती आता धाव येणं गरजेचं आहे. 4 षटकार तुम्हाला मारणं गरजेचं आहे. 6 चेंडू 25 धावांची गरज. जी गोलंदाजी राहिली आहे, विशाल, माही, अमोल, खास करून कुंभारगाव एक्सप्रेस विशाल सुरुवातीची गोलंदाजी हाताळली, त्यानंतर माहीची एफर्टलेस गोलंदाजी, इम्पॅक्ट टाकला खरा या मॅच मध्ये तो म्हणजे माहीने. फक्त 1 धाव खर्च करून 1 विकेट घेतली आणि त्या ठिकाणी जय दुर्गा माता गलमेवाडी संघाला बॅकफुटला उभं केलं माहीने. आणि त्यानंतर अमोलचं षटक आलं, तिथे त्याने चांगली गोलंदाजी केली, त्याने धावा खर्च केल्या, 5 विकेट. खास करून गौरवचं कौतुक करावं लागेल, गौरवचा तो कॅच अगदी बाउंड्री लगत पकडला. निश्चित स्वरूपात षटकार जातो की काय, परंतु गौरवची कम्मालीची कॅच. आणि शेवटचं षटक गोलंदाजीसाठी गोलंदाज निलेश, गोलंदाज कोण आहे? कॅचची संधी पुन्हा. आता राजे कळंत्रे, आणि राज चुकी करणार नाहीये, पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतो गोलंदाज अमित. पहिला चेंडू आता होतोय, पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतोय. अजून देखील 5 चेंडू 25 धावांची गरज आहे. हे 2 चेंडू खूप महत्वाचे आहेत, तुम्हाला 2 षटकारच मारावे लागतील. अगदी हलून दिलेलं नाहीये गोलंदाजी करत असताना समोरच्या बॅटिंग ऑर्डरला अष्टविनायक वायचळवाडी या संघाने. अमित, छोटासा रनअप, फिरकीची कमाल आणि जादू पहिल्या चेंडूवरती त्यांनी दाखवल्या, विकेट प्राप्त करून घेतले. आता मात्र राईट आर्म राऊंड द विकेट आले, तर डावखुऱ्या फलंदाजाच्या समोर दुसरा बॉल येईल. अगदी समोर मारलाय, आणखी एक कॅच, बॅक टू बॅक दुसरा झटका. फलंदाज येत आहेत, हजेरी लावून जात आहेत. ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते जय दुर्गा माता गल्लीमेवाडी संघाची, कारण की जे फलंदाज येत आहेत ते विकेट टाकतायत आणि बाजवतात. आणखीन एक न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत,
दशरथ. आज दशरथ यांना संघाचा रथ चालवावा लागेल. हॅट्रिक चेंडू अमित. कुंभारगाव अंतर्गत श्री भैरवनाथ तामजाई 11, श्री भैरवनाथ तामजाई माता चषक 2025 आणि हॅट्रिक वरती आहे अमित. पहिली हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळेल का? या चेंडूचं स्वागत करूया. हॅट्रिक बॉल, चांगला बॉल, डॉट बॉल येतोय. धाव फलक 10. आता मात्र या मॅच मध्ये जर पाहिलं तर अष्टविनायक वायचवाड्या संघ चांगल्या स्थितीमध्ये दिसतोय. आणखीन एक धाव येते, धाव फलक पुढे पोहोचेल 11. आता मात्र खासा फरक पडणार नाहीये. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. दक्ष गलमेवाडी आणि PCC शेंडेवाडी मॅच झाली की लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ दिला जाणार नाही. आणखीन एक कॅच येतोय, विकेट जोडली जाईल अमितच्या खात्यामध्ये. 11 वरती आणखीन एक गडी बाद झालाय. जय दुर्गामाता गलमेवाडी या मॅच मधून नव्हे तर या स्पर्धेमधून बाहेर जाताना आपण पाहतोय. छोटस लक्ष होतं, 35 धावांचा पाठलाग करत होते, कोणताही बॅटर सेट झाला नाही. चांगली गोलंदाजी विशाल, माही, अमोल, अमित ने हे शेवटचं षटक हाताळलं. 2 कॅच पकडले गेले पहिल्या 2 चेंडूवरती. राजने मिड ऑफ वरती शेवटचा बॉल. शॉर्ट टर्म पूल केलाय. हा निश्चित स्वरूपात सीमा रेषा बाहेर जातोय. षटकार येतोय, उशिरा का होईना एक षटकार मारून जातोय फलंदाज अनुज. परंतु मॅच हातून गेलेले आहे. वरातीनंतर वरातीच्या मागून येणारे ढोल नगाडे काय कामाचे, त्यामुळे मॅच हारल्यानंतर हा येणारा षटकार देखील काय कामाचा. परंतु एक मोमेंटम शिफ्ट आपल्या बाजूने करून घेतला. येणारा काळ तुमचा असेल. जय दुर्गामाता गलमेवाडी संघ. अनुज, चांगला फटका, आल्या षटकार तुझ्या बॅटमधून पाहिला. सगळ्यांचं मन जिंकलीस, खूप साऱ्या शुभेच्छा. आणि अष्टविनायक वायचवाडी या संघाला देऊयात त्याच्यापेक्षा डबल शुभेच्छा, कारण की संघ विजेता ठरलाय.